नमस्कार. मी सीमा भडक, राहणार खामगाव. मी आज माझ्या या व्हिडिओमध्ये माझ्या इथे मी जो आमचा बगीचा आहे, बराच मोठा बगीचा आहे. या बगीच्यामधली निरनिराळी जी मी जवळजवळ 40 एक बोन्सायची झाडं केलेली आहे. बगीचा खूप मोठा आहे. म्हणजे ह्या आमच्या बगीच्यात आम्ही आंबा, चिकू, नारळ, केळी, शिवाय बकुळीच्या फुलाचं मोठं झाड, जास्वंदीची मोठाली झाडं, नारळाची मोठाली 2 झाडं, की त्याला नारळ भरपूर लागलेली आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षी आंबा भरपूर येतो. असे निरनिराळे मोठे मोठे वृक्ष आहेत. परंतु मला स्वतःला बगीच्याची झाडांची खूप आवड असल्यामुळे मी हे छोटे छोटे रोपंसुद्धा खूप तयार केलेली आहे. पिंपळाचं, औदुंबराचे, की औदुंबराच्या ह्याला अगदी फळंसुद्धा आले. वडाचं झाड आहे, 20-20, 25-25 वर्ष जुनी ही झाडं आहे. परंतु त्या छोट्या रूपात आहे. बोन्सायचं झाड हे सांभाळायला खूप सोपं जातं आणि दिसतो पण खूप सुंदर. ह्या अशा प्रकारचे बेलाचं झाड आहे. जवळजवळ 18 वर्षाचं बेलाचं झाड आहे. औदुंबराचे तर मी खूप झाडं तयार केलेली आहेत. मला स्वतःलाच मुळात खूप आवड आहे. बाकी तर फुलांची लॉन आहे, गवती चहा आहे, पालक भाज्या लावलेल्या आहे, अळूची पानं, असं सगळंच मिश्रण आहे म्हटलं तरी चालेल. खिचडी म्हटलं तरी चालेल. बगीच्याची झाडांची सुंदर कुंदाचे फुलं येतात आणि वर्षभर येतात गुलाबाची फुलं. असे वेगवेगळ्या ख्रिसमस ट्री आहे, सरूचं झाड आहे, लिंबाची झाडं आहेत. सर्व प्रकारची झाडं या बगीच्यात लावलेली आहेत. तर मला आज मी तुम्हाला माझ्या बोन्सायच्या बगीच्याची ओळख करून देते. हे छोटंसं लिंबाचं झाड, ह्याला सुद्धा लिंब येतात. त्याचप्रमाणे औदुंबराचं झाड, या औदुंबराला वेगवेगळ्या आणि त्याच्या जाडीवरून त्याची लक्षात येतं, त्याच्या मुळाचा जो खोड असतं त्याच्यावरच्या त्या ज्या वळ्या असतात त्यावरून ते झाड लक्षात येतं. सुंदर उंबर लागलेले आहे. त्याचप्रमाणे पिंपळाचं हे झाड, हे अतिशय जवळजवळ 22 वर्ष जुनं हे झाड आहे. याचं हे खोड, वडाच्या झाडाला छान सुंदर पारंब्या आलेल्या आहेत आणि बारीक फळं लागतात लाल. तर ही अशी सीताफळाचं हे बोन्साय केलेलं झाड आहे. हे जवळजवळ 15 वर्षाचं झाड आहे. याला दरवर्षी सीताफळ येतात. लिंबाचं झाड मी दाखवते मग आपल्याला. लिंबाचं पुढच्या व्हिडिओमध्ये मी सर्व बगीचा आपल्याला दाखवेन. परंतु इतक्या वेगवेगळ्या व्हेरायटी आहेत झाडांच्या. लिंबाला खूप लिंब लागलेली आहे, छोट्या बोन्साय केलेल्या. अशा प्रकारे हा माझा बगीचा अतिशय म्हणजे मी बरेचदा बाहेरगावी असते तर माझ्याकडचे जो माळी आहे तो पाहतो. शिवाय जो नेहमीचा माणूस आहे तो सुद्धा दररोज काळजीने झाडांकडे लक्ष देतो. अशा प्रकारे हा बगीचा माझा मी आवडीने जोपासलेला आहे. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर मी आपल्याला बोन्सायची माझी जी झाडं आहेत, 40 प्रकारचे वेगवेगळे बोन्सायचे झाडं, म्हणजे चिचबिलाईचं झाड बोन्साय केलेलं आहे. सुंदर आंब्याची झाडं अशी एकाच कुंडीत 5 रोपं तयार केलेली आहेत. ती बरीच वर्ष जुनी आहेत, की त्याला आता आंबासुद्धा येऊ शकतो. बेलाचं झाड इतकं जुनं आहे आणि बिनकाट्याचं, त्याला ते 5 पानी बेल आहे तो. तर अशा वेगवेगळ्या व्हेरायटी या झाडांच्या. तुळशीची रोपं आहेत, तुळशीची झाडं आहेत, वेलींचे प्रकार आहेत. तर आपण हे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर मी आपल्याला पुढे अजून व्हिडिओ बगीचाचा टाकण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.